सातारामध्ये महाविकास आघाडीचे शशिकांत शिंदे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। शरद पवार पृथ्वीराज चव्हाणांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन। कोल्हापुरातून महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक तर हातकणंगलेमधून धैर्यशील माने आज आपला उमेदवारी अर्ज भरणार। मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन जोरदार करत उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे। हातकणंगले लोकसभा निवडणुकीसाठी राजू शेट्टी उमेदवारी अर्ज दाखल करणार। दसरा चौक परिसरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं जोरदार शक्ती प्रदर्शन। मिंदे सरकारचे बाळराजे खेळाचे सूत्रधार श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या नावाखाली 500 कोटींचा घोटाळा। कारवाईबाबत मोदी फडणवीसांना पत्र लिहिलंय। संजय राऊतांचा श्रीकांत शिंदेंवर आरोप। पत्रचाळचे आरोपी आता पत्र लिहू लागले आहेत। पत्राच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याला पत्र लिहू नये। श्रीकांत शिंदेंचा राऊतांवर पलटवार। नाशिकच्या जागेचा प्रश्न आता आमच्यासाठी प्रतिष्ठेचा। नाशिकची जागा शिवसेनेला मिळावी हा आमचा हट्ट। मुख्यमंत्री शिंदेंनी सगळ्या जागा सोडायचं मान्य केलंय का? संजय शिरसाट यांचा सवाल। मुख्यमंत्री शिंदे आणि आमदार प्रकाश आवाडेंची कोल्हापुरात भेटीनंतर प्रकाश आवाडेंची हातकणंगलेमधून माघार। पुण्यातील नाराज काँग्रेस नेते आबा बागुल फडणवीसांच्या भेटीला। पुण्यात धंगेकरांना तिकीट मिळाल्यानं आबा बागुल नाराज। कोल्हापूर लोकसभेसाठी उमेदवारी जवळपास निश्चित होती। अचानक उमेदवारी रद्द केल्यानं जानकरांकडून नाराजी व्यक्त। कुणाचंच काम न करण्याची मानसिकता, उत्तम जानकरांचं वक्तव्य। नाराज उत्तमराव जानकरांनी घेतली फडणवीसांची भेट। बैठकीत चांगली चर्चा झाली। तालुक्यातील अडचणी मांडल्या। फडणवीसांसोबतच्या बैठकीनंतर उत्तमराव जानकर यांची प्रतिक्रिया आहे। तर जानकर आज संध्याकाळी बैठक घेऊन भूमिका स्पष्ट करतील। सांगलीतून काँग्रेसचे विशाल पाटील अपक्ष अर्ज भरणार। विशाल पाटलांकडून स्पष्ट। विशाल पाटील सध्या उद्या आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। काँग्रेस वरिष्ठांसोबत सांगलीतील नेत्यांची बैठक होणार। पटोले, थोरात आणि रमेश चेन्नीथलांच्या उपस्थितीत रात्री 9 वाजता बैठक। विश्वजित कदम, विक्रम सावंत, पृथ्वीराज पाटलांना नागपुरात बोलावलं। भिवंडी लोकसभा भाजप उमेदवार कपिल पाटलांनी राज ठाकरेंची भेट घेतली। दोन्ही नेत्यांमध्ये भिवंडी लोकसभेच्या प्रचारात चर्चा झाली। माढा लोकसभेसाठी मी इच्छुक होतो पण उमेदवारी मिळाली नाही। माढ्याची जागा धैर्यशील मोहितेंना जाहीर। शरद पवार गटाचे अभय जगताप नाराज। 2 दिवसात निर्णय घेण्याचा अभय जगतापांचा विचार। उद्धव ठाकरेंची 27 एप्रिल आणि 3 मे रोजी रत्नागिरी सिंधुदुर्गात जाहीर सभा। ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी जाहीर सभेचं आयोजन।